थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन टीमच्या माध्यमातून आता मॅच मैदानाच्या आत रंगतीये. एका बाजूला श्रीराम कसराली अर्थातच जर पाहिलं तर टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम कोसमाई खार्डी. याच परिसरातील दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये षटक क्रमांक पहिल्यामध्ये विनीत पाटीलला इथे आमंत्रित केले गेले. एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली. दुसऱ्या बाजूला कोसमाई खार्डीच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि जयवंत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल समोर खेळलाय, अगदी मिड ऑन आतमध्ये आहे, लॉंग ऑनला कोणी नाही आहे. बॉल सीमारेच्या पलीकडे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विनीत पाटीलच्या वरती आक्रमण. चौकार. चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक थँक्यू डिझेब. सत्यसाई चषक 2026 आपण बघतायत. डे अँड नाईटचं क्रिकेट एक सर्वाधिक सुंदर असं क्रिकेट. पहिला बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार विनीतच्या विपक्षामध्ये. 4. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. जयवंत ते भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आणि त्याचा अनुभव तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. जयवंतला माहित आहे मैदानाच्या आतमध्ये कदापि जर पाहिले गेले तर धावा बनवायच्या असतील तर आपल्याला खेळपट्टीवरती टिकून राहणं खेळणं महत्वाची गोष्ट आहे. आणि P1च्या षटकामध्ये 2 बॉलमध्ये 8 धावा केल्यात. चौकारांची हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक जर आली तर जानता ग्रुप यांच्या माध्यमातून जानता राजा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालंय जयवंत या फलंदाजाला. पुन्हा एकदा बॉल सीमारेच्या पलीकडे. तिसरा चौकार. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. चहू बाजूने फटकेबाजी करण्यासाठी नेहमीच या फलंदाजी ओळख राहिले. याही स्पर्धेमध्ये तो चहू बाजूने धुमाकूळ घालतोय. 3 बॉलमध्ये 3 चौकार. पडल्यानंतर उसडे घेणारा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा. पंचांचा इशारा आला वाईट बॉल. नेहमीच जर पाहिले गेले तर विनीत पाटीलला ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर आणि ॲज अ बॅटर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं त्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना कसाळी या गावातून बिलॉंग करत असताना अगदी त्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. या स्पर्धेमध्ये थोडासा तो मागा ठरला गेलाय. या पुढचा बॉल जागवून खेळण्याचा प्रयत्न. पदल आली त्याचा वापर नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये. बीट केलंय. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विनीत पाटीलने केले कमबॅक. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना कोसमाई खार्डी या संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. जसा पहिला बॉल डॉट आला जयवंत आता मात्र अमोलची चर्चा करण्यासाठी पुढे आलेत. कशा पद्धतीचा हा बॉल होता. जबरदस्त लाईन अँड लेंथ. विनीत पाटील कमबॅक करत असताना षटकामध्ये 4 बॉल 13. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने. याही वेळेला जर पाहिले गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली गेली, परंतु फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शपलून खेळतात तर इकडे पॉपिंग क्रीज आहे ती मात्र वाढणार आहे आणि शपल वाईट देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर डॉट बॉल आलेला आहे. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा फटकावरती लागल्या आहे. विनीत पाटील ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आता त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होऊ लागली आहे. यावेळेला जर पाहिले गेलं तर फटका तर फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक आता बाकवर स्क्वेअर लेगला अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये साधा सोपा सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. अगदी बॅटची टॉपेज लागली. तिकडे जर पाहिले गेलं तर क्षेत्ररक्षक आले परंतु तिथे झेल नाही होऊ शकली. मैदानाच्या आतमध्ये जयवंतला जर पाहिले गेले तर यशस्वी या ठिकाणी धाव मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर P1 मध्ये टीम कोसमाई खार्डीने बनवल्यात विदाउट लॉस 14. घेवत एक छोटासा डीजे ब्रेक. प्रेक्षक हो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा
अर्थात जर पाहिलं गेलं तर सत्यसाई चषक 2026. थँक्यू डीजे प्रभाकर शेठ पाटील. या परिसरातील एक सर्वाधिक सुंदर असे व्यक्तिमत्व, क्रिकेटला वाव देणारं व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातो. हे मैदान त्यांच्या संकल्पनेतून बनवले गेले. अगदी कितीही खर्च लागू द्यात, पैशांसाठी नाही, फक्त या पालघरमध्ये क्रिकेट कसं पुढे जाईल हे प्रभाकर शेठ पाटीलने सातत्यानं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे दर्शवले गेले. नितीनजी भास्कर पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 1555 रुपये देणगी स्वरूपात या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेत. मी नितीनजी पाटील साहेब आपले मनाच्या अंतर्हृदयापासून आभार जरूर व्यक्त करीत आहोत. या आयोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ नुकताच कंप्लीट झालाय. विनीत पाटीलचं अगदी पहिले षटक कंप्लीट होत असताना त्याला विकेट नाही मिळाली. 14 धावा त्याने खर्च केल्या आहेत. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती हर्षद वैती आलेत आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं कदापि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, परंतु तसं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये घडले नाहीये. चांगले एफर्ट. हा शॉर्ट बॉल आक्रमण करत असताना ऑन साईडला तिथे चांगलं टेलिकास्ट केलं जातं आणि तिथे प्रयत्न देखील चांगले केले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळेल एक धाव. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 15च्या घरामध्ये. खूप चांगल्या पद्धतीचे षटक हर्षद वैतीला हाताळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हॅरी याही नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज ऑप्टिकच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. अमोलचं मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉल. पहा व्यवस्थित जर शेड्यूलनुसार मॅचेस सुरू असतील तर एखादी स्पर्धा नेहमीच सुपर डुपर हिट ठरते आणि या सत्यसाई चषकामध्ये तेच पाहायला मिळालं. व्यवस्थित टायमावरती मॅचेस सुरू झालेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट होतात. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. याही वेळेला जर पाहिले गेले तर जागवून खेळण्याचा प्रयत्न पहिल्या षटकात अगदी जर पाहिले गेले तर हवी ठरलेला संघ मैदानाच्या आतमध्ये कुसमाई खाडी, परंतु या षटकात कुठेतरी हर्षद वैतीचं कमबॅक मी तर म्हणेन होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या जर पाहिले गेले तर 3 बॉलवरती एकच धाव खर्च केले आणि बॅक टू बॅक सलग 2 बॉल या षटकामध्ये निर्धाव हाताळलेले आहेत. यावेळेला बैठक खेळण्याचा प्रयत्न, मागे निघून चालला बॉल, विकेट किपर वेगाने येतील, धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर रनिंग पॉईंटचं विकेट जोरावरती लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती. टीमची टोटल 16 धावा. या मैदानावरती जर पाहिले गेले तर चौकार षटकार क्रिकेट दिवसाचा असो क्रिकेट नाईटचा असो हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुसमा याचा आशीर्वाद प्रत्येकांवरती आहे. हो यावेळेला कट केल्या बॉलला, याही वेळेला गॅप शोधला मोठा, अगदी गलीमधून बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत चौकार. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा, चौकार षटकारांचा, घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. थँक्यू डीजे. पहिल्या 3 बॉलवरती आत्मविश्वास हर्षदचा वाढला, परंतु त्यानंतरचा या कट केल्यानं अगदी गलीमधून बॉलला पाठवले चौकाराकरिता. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर हे षटक खूप चांगल्या पद्धतीत राहिलं गेलं. आता 10च्या सरसरीने 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. हरी वैतीने फक्त 5च धावा खर्च केल्या गेल्यात. क्या बात आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर विनीत पाटील थोडासा मागं राहिला. या षटकात पुरेपूर कमबॅक करून दिलं. 5च धावा खर्च केल्यात. 2 षटक पॉवर प्लेचे कंप्लीट झालेत. 2 षटकामध्ये धावा धावफटकावरती बनल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना कोसमाई खार्डी विदाउट लॉस 20. मैदानी भिडली हो जंग, सत्य
देसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. थँक्यू डुझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आता 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 20 धावा धाफटक्यावरती लागल्यात. आता षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेले. षटक क्रमांक 1 मध्ये महागात ठरला गोलंदाज अर्थातच विनीत पाटील, विकेट टेकर. पहिला बॉल खोलात टाकला होता, लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉलपर्यंत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन होते. एक सिंगल त्या बॉलवरती तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 21 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. विनीत पाटील नेहमीच चर्चेत राहिला खेळाडू आहे. या परिसरामध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि नेहमीच अगदी जर पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीजचे किताब नेहमीच पटकावत असतो. परंतु या षटकामध्ये जर पाहिले गेले तर त्याला कमबॅक करावं लागेल. 21 धावा धाव फटकावरती बनल्या गेल्या आहेत. जयवंत 9 बॉलमध्ये 18 धावा आतापर्यंत वैयक्तिक खेळतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जयवंत वारंवार पंचांना हेच सांगतोय की वाईट बॉल, परंतु नाही. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाल्यानंतर जर पाहिले गेले तर पॉपिंग क्रिजच्या भरपूर बाहेर निघतात आणि त्याच कारणाचा शफल वाईटचा नियम या स्पर्धेमध्ये आहे. आधुनिक क्रिकेट, वेगळ्या लेवलचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. कृषिका मनोज भोईर यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर 1111 रुपये. त्याचबरोबर हरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतर्हृदयापासून आभार जरूर व्यक्त करीत आहोत. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर ज्या वेळेला जर पाहिले गेले तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कटरचा वापर केला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. विनीत पाटील याही नावाची चर्चा नेहमीच केली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक सलगचे 2 बॉल निर्धाव. यावेळेला फटका तर फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये बाहेर निघालेत, परंतु तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जर पाहिले गेले तर कॅच ड्रॉप झालेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थात जर पाहिले गेले तर हर्षद वैते होते. त्यांनी षटक क्रमांक 2 हाताळला गेला, त्यामध्ये 5 धावा खर्च केला, परंतु इथे चुकीचं फील्ड वर्क पाहायला मिळालं आणि त्याच सानिध्यातून मैदानाच्या आतमध्ये धावा खर्च झाल्या. त्या बॉलवरती एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 22. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुन्हा एकदा विनीत तयार. स्ट्राईक होते अमोल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने गोलंदाज विनीत बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच कारणाचा व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. पंच सांगतायत इथे DRS घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. या विरल सर किंवा आशु सर आपण आलं तर बरं होईल. थोड्याच वेळात निर्णय या ठिकाणी पोहोचला जाईल. विश नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजची सलगची आपण बघताय दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील हा पाहत आहोत आपण चौथा मॅच. श्रीराम कसराळे आणि त्यांच्या उपक्षात कोसमाई खार्डी या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळते. कोसमाई क्रीडांगण अतिशय सुंदर आहे मैदान आहे. या मैदानावरती प्रत्येक खेळाडू, प्रत्येक अगदी जर पाहिले गेले तर संघाला असं वाटतं की आपला संघ या मैदानावरती खेळावा. आणि यस पंचांनी इथे इशारा दिलाय. हा बॉल असेल वाईट, म्हणजेच काय तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघणारा बॉल होता रिच वाईट आणि त्याच कारणाचा पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. पण नेहमीच या पंचांना जर पाहिले गेले तर ओळख मिळाले ॲज अ फेअर डिलिव्हरीसाठी. नेहमीच आपण या पंचांना आपण बघतोय. आशिषजी व्यवहारे सर, विरलजी नायर सर आणि हा एक्शन रिप्ले पडल्यानंतर भरपूर बाहेर निघाला आणि त्याच कारणाचा पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय.
रिव्ह्यू झाला लॉस. लक्षात ठेवा रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा मिळणार नाहीये. धावा फटकावरती लागल्या 23. 2.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. आतापर्यंत विनीतच्या षटकातील 4 चेंडू फेकून झालेत आणि स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहायला मिळतील. अमोल थोडासा स्ट्रगल संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 बॉलमध्ये अमोलने आतापर्यंत फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये बनवले. या वेळेला मात्र जर पाहिले गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटनी बॉलचा संपर्क होतच नाहीये. अमोल वारंवार डॉट बॉल खेळतायत. हा समोरून फिरवलाय विनीत पाटील. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्पा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला रीड करत असताना कटरचा वापर केला जातो. जास्तीत जास्त लेग कटर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शेवटचा अंतिम बॉल 23 धावा बनल्यात. हुक केल्या बॉलला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला बॉलपर्यंत पोहोचतील. 1 बाउंड चुला कलेक्ट करतील. फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पार पाडल्या गेलेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कुसमय खार्डी विदाऊट लॉस 25 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. जयवंत आतापर्यंत 12 बॉलमध्ये 19 धावा आणि 6 बॉलमध्ये अगदी 3 धावा आतापर्यंत अमोलच्या अगदी जर पाहिलं तर बॅटमधून पाहायला मिळतात. 2 षटकांचा अगदी वैयक्तिक विनीतचा विचार जर पाहिलं तर 19 धावा त्याने खर्च केला. विकेट नाही मिळाली आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आता महत्त्वपूर्ण षटक घेऊन कुठला गोलंदाज येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. विचार विनिमय केले जातील. तत्पूर्वी घेतो एक डीजे कौशिक मात्रेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया. भारियो आलाय रंगात सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. कुसमय खार्डी या संघाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघताय. आता षटक क्रमांक 4 ला झाली आहे सुरुवात. भाविक वैती पहिला बॉल पडल्यानंतर उसळी घेणार चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. परफेक्ट 3 ओव्हर जे आहेत अगदी 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट केलेत. म्हणजे हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे 5 मिनिटाचा कालावधी असेल. प्रत्येक षटकागणित जी मिनिटं आहे ते कॅल्क्युलेट केले जातील. आता शेवटचे षटक हाताळण्यासाठी भाविक वैती पहिला बॉल इथे डेट अँड स्पॉट हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. या पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने बॉल प्रस्थान होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी हा फटका चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. मैदानी वेलकम बॅक. काय चौकार खेळला गेला. अगदी खूप चांगला नेत्रदीपक फटका होता. अगदी जर पाहिलं गेलं तर जयवंतच्या बॅट मधून या 4 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येला आता वेग मिळालाय गती मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 29च्या घरामध्ये. पुढचा बॉल हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर जाग्यावरच ठेवले गेले. काय बॉल होता. भन्नाट वेग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुरेपूर शोल्डरचा मैदानाच्या आतमध्ये वापर झाला गेला. अगदी जर पाहिलं गेलं तर वेगाने गोलंदाजी करण्यासाठी भाविक वैतीची शैली आहे आणि आतापर्यंत जबरदस्त कामगिरी. 3 बॉलमध्ये अगदी 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेला जर पाहिले गेले तर स्वतःवरती नाराजगी व्यक्त केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल खराब येते. फलंदाजी सुरू आहे. अगदी पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता आणि नाराजगी ही स्पष्ट दिसून आली आहे. डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर दबाव आता बॅटिंग करण्या टीमवरती येईल कारण की भरपूर डॉट बॉल चाललेत. याही वेळेला डॉट बॉलची शक्यता होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये लागला. हा पहिला धक्का कुसमय खार्डी टीमला आणि आता 17 बॉलमध्ये 23 धावा. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना जयवंतच्या खेळीला हा पूर्ण विराम. विकेट डाऊन फलंदाज बाद. आता सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाईच्या शक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाईच्या शक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. आई कोसमाईच्या शक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाईच्या शक ठेवलाय खार्डी
थँक्यू दुसरं वेलकम बॅक. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चौथं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफटकावरती 29. सुरुवात तर पहिल्या षटकात 14 धावेडे झाली होती, पण तो दुसऱ्या षटकात कमबॅक केलं, तिसऱ्या षटकात कमबॅक केलं आणि या षटक क्रमांक चौथ्यात देखील तेवढंच चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आता लास्ट गो भाविक वैती पुन्हा एकदा तयार. नव्यानेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, पण तो स्ट्राईक एंडवरती अमोल आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर आणखीन एक धक्का लागला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 वरती लागलाय दुसरा धक्का. विकेट डाऊन, फलंदाज बाद. या खारडी कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान सजलाय, क्रिकेटचा मैदान. आहे लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे थँक्यू गावाला. दुसरे पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती 29 लागल्यात. टीम कोसमाई खार्डी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक क्रमांक आपण बघतायत 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार झालेत. अर्थातच रोहित वैती पहिला बॉल. स्ट्राईक एंडवरती नव्याने फलंदाज दाखल झालेत. चंदू पहिला बॉल बॅटची लागली कडा. अगदी बॉल वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावेंसाठी आता वेगाने धावा येतील का या षटकामध्ये पाहावं लागेल. वेलकम बाउंड्री, 4 धावा. कोसमाई संघाचा आधार साईनाथ संघ आहे दमदार. श्री गणेश संघ मानी नहार. कोणता संघ हा बाजी मागे. ऍक्शन रिप्ले. वरच्या कडेला बॉल लागला आणि सरळ बॉल मागच्या दिशेने निघून गेला. लॉंग स्टॉप रिजनला नॉन स्टॉप चौकार. शॉट थर्डमॅन आणि शॉट फायनिंगला बीट करत असताना चौकार आला. चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल 33 धावा. इथे चुकीची फिल्डिंग जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये धाव तर कंप्लीट केली झाली. एक सिंगल, ती सुद्धा बाईच्या स्वरूपात. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 34च्या घरामध्ये. चला AJ हमरापूर चॅलेंजर्स आणि वाघोबा जांभूलपडा. चला 2 टीमचे कॅप्टन प्लीज आपण लगेचच रिपोर्टिंग करायचे. AJ हमरापूर चॅलेंजर्स आणि वाघोबा जांभूलपडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. हर्षनजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल रोहित तयार. लोवर फुल टॉस धीम्या गतीने हाताळला बॉल होता. फ्लाईट दिली या बॉलला. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता आल्या पावली. इथे फलंदाज पंकजला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने जेवढ्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये आलेत त्याही वेगाने अगदी दुप्पट वेगाने मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. सन्माननीय मुकेशजी दळवी साहेब उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या गावातील अगदी जे काही वरिष्ठ व्यक्तिमत्व आहे, समाजसेवक आहे, उद्योजक आहेत, त्या सर्वांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला काय वेग आहे, काय व्हेरिएशन आहे. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रोहित वैती काय बॉल हाताळला गेलाय. अगदी ऑफस्टिकच्या हलकासा अगदी बाजूने सरळ विकेट किपर विनीत पाटीलच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. 34 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. गेम चेंजर हमरापूर चॅलेंजर्स एका बाजूला संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपडा. 2 टीमच्या माध्यमातून यापुढची मॅच. पुढचा बॉल
ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरच्या बॉलपर्यंत येतील, चेंडूला अगदी फेक होईल आणि मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चुकली, विकेट जाईल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 6 वरती दाखल झालेत, महादेव. यावेळेला जर पाहिलं तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं गेलं तर मनगटाचा वापर केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक अगदी बॉलपर्यंत पोहोचले जातील आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या अगदी बॉलवरती जर पाहिले गेले तर 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती कुसमय खार्डी प्रथम बॅटिंग करत असताना 37 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीराम कसरळी संघाला. चला पुढचा मॅचचा टॉस गेम चेंजर हमरापूर आणि त्यांच्या उपक्षात खाटू श्याम इंटरप्राइजेस जांभूलपाडा या दोन टीमच्या माध्यमातून या पुढचा मॅचचा टॉस आपण करूया टॉस बॉक्स मध्ये. चला सन्माननीय अजयजी चौधरी साहेब उपस्थित आहेत, उपसरपंच अमरापूर, आणि त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पहिल्या हाफ मधील अगदी पाहिलं तर शेवटचा मॅच पाहायला मिळेल. गेम चेंजर हमरापूर आणि त्याची उपक्षा जर पाहिले गेलं तर खाटू श्याम इंटरप्राइजेस जांभूलपाडा या दोन टीमच्या माध्यमातून मॅच. अमरापूर गावाचे विद्यमान उपसरपंच साहेब उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला सत्तेचाळी चषक आणि दुसऱ्या साईडला ऐकुस्माई चषक. येस, टॉस कोण बोलेल? जांभूलपाडा टीमचे कॅप्टन जांभूलपाडा टीमचे कॅप्टन सर्वप्रथम टॉस बोलणार आहेत. पाहुण्याच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सत्तेचाळी चषक आले म्हणजे टॉस जिंकल्या टीम हमरापूरने. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. टॉस जिंकल्या टीम हमरापूरने. टॉस जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण असणार. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर आयोजन, ज्याप्रमाणे पाहिले गेले तर नियोजन, कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त कराल? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. संघामध्ये आज कशा प्रकारचे फलंदाज, कशा प्रकारचे गोलंदाज आणि संघ कशा प्रकारच्या आजच्या दिवसामध्ये तुमचा खेळताना दिसेल? आमचा नवीनच संघ आहे. ही आमची दुसरी टुर्नामेंट असेल. आम्ही प्रयत्न करू इथे 100% एफर्ट देण्याचे. क्या बात आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस जर जिंकला असता रणजित तर निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. फलंदाजी करायची आहे. या मैदानावरती चेसिंग अजून देखील 3 मॅचेस मध्ये झालेली नाही आहे. 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता फलंदाजी करायची आहे. बॅटिंग करत असताना सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. किती धावा मनामध्ये माइंडसेट? 50 ते 60 डावा. अपेक्षा कुठल्या फलंदाजाकडून? या मैदानावरती आपण क्रिकेट यापूर्वी एक स्पर्धा खेळले कुसमाईची, आता ही दुसरी स्पर्धा खेळत असाल, कसा अनुभव राहिलाय आणि कितपत जाण्याचा प्रयत्न केला जाईल? तर अजय केनी, विजय केनी सर्व चालले, चांगले फॉर्ममध्ये आले. नागेश पाटील, तर आम्ही जास्तीत जास्त धावक बनवू. रणजित, आपण देखील एक आयोजक आहात, परंतु डेचे क्रिकेट आणि नाईटचे क्रिकेट वेगळं आहे. नाईटचे क्रिकेट आपण पाहत असताना या परिसरामध्ये सर्वाधिक कमी स्पर्धा होतात, परंतु या स्पर्धेविषयी अगदी 2 शब्द का असतील, कारण की भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयोजन तर खूप चांगलं केले. नाईटला मॅच होले. आयोजन करताना खूप त्रास होतो, तरी त्यांनी चांगलं केले आणि इकडेच्या सर्व खेळला नाईटचं खेळण्याचा खूप चांगलं दिले, म्हणून सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नुकताच टॉस झाला, पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय टीम
गेम चेंजर्स अमरापूर आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले खाटूश्याम एंटरप्राइजेस जांभूळपाडा संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉम्प्युटर बॉक्समध्ये. पालघर भूषण प्रमोदजी शेटगे सर जॉईंट असतील. ओव्हर टू यू कॉम्प्युटर बॉक्स. थँक्यू वीज नेटवर्क. थँक्यू व्हेरी मच तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक करूया धन्यवाद. विजयासाठी टार्गेट 38 रनचं समोर ठेवले गेले श्रीराम कसराळी या संघासमोर. काय सुरुवात झाली होती, भन्नाट सुरुवात कुसमाई खाडी टीमच्या. जयवंत पाटीलच्या बॅटमधून अफलातून 3 चौकार आल्यानंतर अशा सिच्युएशनमध्ये मात्र संघ येईल असं वाटलं नव्हतं, परंतु इथे शक्तीपेक्षा युक्तीचा श्रेष्ठ करत असताना वैभव वैतीच्या बॅटमधून एक कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा एक अप्रतिम खणखणीत चौकार पाहायला मिळतो. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम, सत्यसाई चषक चौकार. कुसमाई संघाचा आधार, साईनाथ संघ आहे दमदार. श्री गणेश संघ मानी नहार, कोणता संघ हा बाजी मारणार. Thank you. वैभव वैती एक पोटेन्शियल खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अगदी त्याचा बॅटिंग स्टान्स जो आहे तो संतुलित असतो आणि बरोबर चेंडूवर जी नजर असते ती खिळलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण पाहतायत सहजगत्या तो चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडताना पाहायला मिळतो. आणि हाच बॅटिंग स्टान्स तुमचा सांगतो की कितपर्यंत तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. यावर ऑन साईडला म्हणून मी म्हटलं होतं की संतुलित बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतो आणि बरोबर डोळे त्याचे चेंडूवर खिळलेले असतात. सरळ बॉलला फेकून दिलाय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन. अमोलकडे वेग आहे, परंतु अमोल भगत या वेळेला 2 बॉलवर वेगेचा फायदा उचलला वैभव वैतीने. नो डाऊट एक चांगला गोलंदाज आहे. हा चांगला बॉल होता. ही बरोबर त्याची लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. धर्मेश फार वेगाने मात्र या वेळेला फेकी केली होती, परंतु थोडीशी अतिघाई पाहायला मिळाली. बॅकअपसाठी सचिन भोईर येत होते, परंतु या वेळेला आपण पाहिलं तर धर्मेश एक चांगला खेळाडू आहे, परंतु इथे महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या कराव्या लागतात. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. नुकतं ज्यांचं आगमन झालंय ते हरिचंद्र माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सत्यसाई चषक 2026च्या माध्यमातून 9-0 षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. 3 बॉलचा खेळ झालाय. श्रीराम कसराळी यंदाच्या हंगाम जर आपण पाहिला तर फॉर्मामध्ये असलेला संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट डेव्हलप झालंय आणि त्यामध्ये हा संघ सुद्धा थोडासा पुढे येत असताना पाहायला मिळतोय. अमोल भगत या वेळेला बाउन्स मिळाला होता. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केलाय. फाईन लेगला काय बाउन्स मिळालाय. त्या बॉलला वेट अँड वॉच केलं फिल्डरने. पुढे सरसावतील, चांगली फेकी होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर भाविक वैतीच्या बॅटमधून 2 रन्स येत असताना पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसात आपण पाहिलं वाघोबा खंदरपाडा हा संघ पुढे आला आणि त्यांच्या समवेत कोसमाई खार्डी बी टीम 2 आत करताना आपल्याला पाहायला मिळेल. हा पेंडिंग सामना संडेच्या दिवसामध्ये आपल्याला 4:30-5च्या दरम्यान पाहायला मिळेल. आजचा सलग दुसरा दिवस 10 टीम्सला प्राधान्य दिलंय आणि चांगला खेळ होत असताना पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या विभागातून आज वाडा तालुक्यातील संघ सुद्धा आपण पाहतायत, अनुभवतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. 11-0 4 बॉलच्या समाप्तीनंतर चेंज ऑफ पेस जरूर केला होता. स्लोवर 1 बॉल होता आणि चांगलं यावेळेला थिंकिंग वापरली. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. तो अमोल भगतने यावेळेला सादर करत असताना पाहायला मिळतोय. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. जेव्हा मातीची खेळपट्टी असते गोलंदाजाला कलाकौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते. जे फिरवणारे बॉल असतात, गोलंदाज असतात, त्यांना त्या मातीच्या खेळपट्टीवर पुरेपूर नैपुण्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. परंतु इथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्यामुळे काही गोलंदाज ते बॉल फिरवतात, अगदी त्यांची कलात्मक गोलंदाजी दाखवतात. 11-0 5 बॉलच्या समाप्तीनंतर श्रीराम कसराळी टीम पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस यावेळेला पाहायला मिळालं. भाविक वैतीला हा बॉल समजला नाही आणि रिॲक्शन पहा अमोल भगतचं की स्वतःवर निराश
यावेळेला होत असताना पाहायला मिळतो. हो, कारण एखादा गोलंदाज चांगला लयबद्ध असेल, तो चांगली कामगिरी करत असेल आणि त्या गोलंदाजाला जर 2 चौकार येत असतील, तर कदाचित तो थोडासा कुठेतरी त्याचं सॅटिस्फॅक्शन त्याला मिळत नाही आणि तेच यावेळेला स्पष्टपणे दिसलं. पहिलं षटक हाताळण्याकरता 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. 11 रन झालेत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 27 रन. घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक. पासून खऱ्या अर्थानं मात्र कोसमाई चषकाला जी सुरुवात झाली ती आपण पाहिली तर आज एक नंदनवन क्रिकेटच्या मैदानात कोसमाई चषक यंदाचं बिगुल वाजलं 2026. म्हणजे एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते वटवृक्षाप्रमाणे वाढत गेलं. त्यासाठी खार्डीकरांनी घेतलेली खूप मेहनत, प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने घेतलेली ही मेहनत आज रंग आणताना पाहायला मिळते. अप्रतिम अप्परकट खेळलाय वैभव वैतीच्या बॅटमधून. एक रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली थिंकिंग वापरली, बॉलला येऊन दिलं, वेट अँड वॉच केलं आणि चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. गुड शॉट, 4 रन. चंद्रकांत भोईर अर्थातच चंदू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या खेळाडूला. सध्या आपण पाहिलं तर अजून सुद्धा चांगला खेळ करतायत, परंतु आता क्रिकेट आधुनिक झालंय. या वेळेला पुन्हा एकदा टक्क आवाज आला स्वीट स्पॉटला. बॉल या वेळेला आपण पाहू शकतायत मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल निघून जातोय. लगातार हा वैभव वैतीच्या बॅटमधून खणखणीत दुसरा चौकार. एकोणीस रन झालेत. विजयासाठी आता 19 रनची आवश्यकता. विकेट्स आणि डॉट बॉल फार मायने राखतील. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. भरतला आपण पाहिलं तर फार वेगाने बॉल आला होता. त्यांच्या रिॲक्शनवरून आपल्याला पाहायला मिळतं की थोडीशी बोटांना जखम झाली असावी की काय. अशा प्रकारचा बॉल फार वेगाने आला, परंतु चांगली त्या ठिकाणी जिद्द दाखवली. जर बॉल तिथे हातामध्ये चिपकला असता तर एक चांगला बेस्ट कॅच आपण पाहिला असता, परंतु प्रयत्न चांगले होते. 20 रन आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. 38 धावांचा पाठलाग करताना श्रीराम कसराई टीम वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट ऑफ लेन बॉलला थारा नाही आहे आणि सरळ बॉलला हुक केलंय. 4 धावा बुक केलेत. भाविक वैतीच्या बॅटमधून 4 रन. चौकार आणि षटकारांचा सध्या तरी चौकारांचा पाडा बोललाय. ते दोन्हीही बॅटरच्या द्वारे चौकार. सध्या भारत कदम आमच्या ऑफिशियल यावेळेला पाहायला मिळत आहेत. हार्दिक पाटील बिंगो या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट आणि याच पंचांचा बोर्ड उंचावला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वैभव वैतीला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज डगआउटच्या दिशेने. थँक यू. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 14 रनची आवश्यकता आहे श्रीराम कसराळी टीमला विजयासाठी. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आता T20चा वर्ल्ड कप आपण तर आणला, परंतु त्यानंतर आता 28 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि सर्वांचं लक्ष वेधित राहील. ते रोहित शर्मा, विराट कोहली, प्रत्येकाचे फॅन फॉलोविंग वेगवेगळे आहेत. टॅप केला या बॉलला 1 रन मिळेल. धर्मेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या साह्याने
संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. गेम प्लॅनिंग अप्रतिम पाहायला मिळालं. जे भाविक वैती आणि वैभव वैतीने जी सुरुवात केली, कोणत्याही प्रकारचं त्यांनी दडपण घेतलं नाही. कारण 38 धावा कधी कधी डिपेंड झालेल्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी जी सायकोलॉजी त्यांची होती ती मात्र यावेळेला आक्रमणाची पाहायला मिळाली. 2 षटकं, कारण 2 षटकं असतात, कुठेतरी फिल्डरवर थोडंसं नियंत्रण असतं, गोलंदाजीला कुठेतरी तेवढी मुभा मिळत नाही, फलंदाजांना आक्रमण आणि आक्रमणाचा परवाना मिळतो. त्यामुळे मात्र 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्या उत्तम दर्जाच्या पाहायला मिळत आहेत. 12.50च्या आत्तापर्यंत करंट रन रेटने खेळत असताना 25 धावा झालेत आणि 2 षटकांसाठी वेळ घेतला तो 11 मिनिटाचा. अमोल भगत एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. खार्डी एक्सप्रेस लेदर बॉल क्रिकेटचं सध्या प्रशिक्षण घेत असताना पाहायला मिळतं. वेगवेगळ्या स्पर्धा तो क्लबच्या वतीने खेळत असतो आणि त्यामुळे उद्याचं भवितव्य आहे. 25ला 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर विजयासाठी 13 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 13 रन. इथे 1 ते 2 विकेट जर ब्रेक थ्रू लावून दिले अमोल भगतने तर कदाचित सामन्यामध्ये येण्याची चान्सेस कोसमाई खाडी टीमला जरूर पाहायला मिळतील. परंतु इथून अमोल भगत कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे लक्ष आहे. पंचांकडे दाद आणि यस ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट. याच गोष्टींचा मी दखल यावेळेला जरूर घेतली गेली होती की ज्या पद्धतीने जर विकेट मिळाली तर कदाचित इथे येण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात. आणि विरल नायर सरांचा परफेक्ट यावेळेला डिसिजन पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत राऊंड द विकेटने आले. क्वचित आणि कदाचित असे लेग बिफोर विकेट मिळतात राऊंड द विकेटने, परंतु स्लोवर वन बॉल होता आणि परफेक्ट मिडल स्टंपला सापडले आणि स्लोवर वन बॉल असल्यामुळे काही समजलंच नाही फलंदाजाला आणि त्यामुळे ही अपील उचलून धरली आणि परफेक्ट डिसिजन यावेळेला लेग बिफोर विकेट विरल नायर सरांच्या माध्यमातून. ग्रेट डिसिजन, गुड डिसिजन. फलंदाज बाद विनीत पाटील आणि आता भाविक वैतीला आपण पाहत आहेत. 25ला 2. विनीत पाटील कोणत्याही सिच्युएशनमध्ये या फलंदाजाला पाहिलंय की तिसऱ्या षटकात, चौथ्या षटकात येऊन सुद्धा मात्र त्याने गेम चेंजर खेळाडू म्हणून टॅगलाईन या खेळाडूला लागलेली आहे. परंतु आता सिच्युएशन वेगळी आहे. इथे विकेट गेल्यानंतर दबाव असतो आणि त्या दबावाला न जुमानता जे फलंदाज खरीच चांगलं क्रिकेट खेळतात खेळपट्टीवर तेव्हा ते चांगले खेळाडू बनतात. कारण मोठे खेळाडू मोठे फटके मारून मोठे खेळाडू बनत नाहीत. तर सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळण्याची कला ही तुमच्या अंगामध्ये अवगत असायला हवी. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळले. मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येत आहेत जरूर, परंतु बॉल येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. ही दबाव वाढवण्याची टेक्निक फार कमी जणांना माहिती आहे की आल्यानंतर मात्र आपलं फुटवर्क चांगलं असायला हवं. त्यानंतर आपण ऑन ड्राईव्ह, त्यानंतर आपण पाहिलं तर अफलातून तुमचं प्लेसमेंट, शॉट सिलेक्शन या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशराईज गोलंदाज होतात आणि गोलंदाज प्रेशराईज झाले की फिल्डरला मात्र ऑटोमॅटिकली ते प्रेशर झेलता येतं. हे आपण सातत्याने पाहिलंय. 27ला 2, 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अमोल भगत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पावलांमध्ये लय आहे नो डाऊट. हलक्याशा हाताने स्लोवर वन चेंडू थांबून आला होता. वेट अँड वॉच केलं होतं. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळलेत आणि फेकी येईपर्यंत 2 रन. आज धर्मेचा बॉल पिछा सोडत नाहीये आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले गेलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ऑक्सिजन बनलंय आणि त्या एक रनसाठी तुम्हाला झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. 29ला 2, 9 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 9 रन. विनीत आल्या 2 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आलेत. भाविक वैतीच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 6. दोन्हीही फलंदाजांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय आतापर्यंत. श्रीराम कसराई टीमचे भरवशाचे दोन्हीही पॅकेज आहेत. यावेळेला वेग होता, वेगेचा फायदा उचलला. फिल्डर त्या ठिकाणी महादेव पुढे सरसावतायत. फिल्डिंग मात्र चांगली झाली आणि थ्रो सुद्धा चांगला आणि यस विकेट डाऊन. ग्रेट फिल्डिंग बाय महादेव पाटील. फलंदाज विनीत पाटीलला परतावं लागेल. बॅट सुटली होती, बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती आणि त्याच्या अगोदरच बॉल कलेक्ट केला आणि इथे विकेट किपरने सुद्धा चाणाक्ष दाखवलं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. विनीत पाटीलला परतावं लागेल. शेट पाडले
8 रनची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज यश वैती नावातच यश पाहायला मिळतं. अमोल भगत खूप एक लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ आपण पाहिलं तर 25-26 पावलांचा रनअप असावा. यावेळेला प्रतिम वेगवान चेंडू होता. हलक्याशा हाताने मात्र चेंडूला दिशा दिली. महादेव पाटीलला माहिती होतं इथे अशक्य आहे हा झेल टिपणं आणि त्यामुळे त्याने वेट अँड वॉच केलं. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. 31 धावा, भन्नाट वेग आहे अमोल भगतच्या गोलंदाजीवर. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर वैभव वैतीने जी अप्रतिम बॅटिंग केली होती, दमखम दाखवणारी फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने जास्तीत जास्त शक्तीचा उपयोग केला नाही, तर युक्तीचा उपयोग केला आणि त्यामुळे ते 2 चौकार आले. त्यामुळे अमोल भगतच्या मानसिकतेवर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून थोडासा बदल करावा लागला. 31ला 3, 5 बॉलचा खेळ झालाय. बॉल आहे तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे श्रीराम कसराळी टीमला विजयासाठी. यावेळेला स्लोवर वन चेंडू ओळखलं होतं आणि भाविक वैतीच्या बॅटमधून एक चांगला हुकचा फटका. सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार 4. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. थँक्यू. चांगली फटकेबाजी. भाविक वैतीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बरोबर त्याने मात्र चांगल्या गोलंदाजाला टार्गेट केलं, चॅलेंज स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने त्याची बॅटिंग बहरली. म्हणजे अगोदरच तो मनाने खच्चीकरण झाला नाही. मला चांगलं खेळायचं, चांगल्या गोलंदाजासमोर चांगली मला बॅटिंग करायची आहे, ही त्याची मात्र मानसिकता पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं. एक नंतर मेल एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 11 बॉल आणि 2 रन. विश नेटवर्क या चॅनलवर सध्या आपण आहोत. ही स्पर्धा कव्हर केल्यानंतर 16 तारखेला बरोबर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेत विश नेटवर्क 7 कॅमेरासहित ती स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा पालघर जिल्ह्यासाठी आदिवासी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण पालघर जिल्ह्याची एक चांगली लीग आहे. तो वर्ल्ड कप आहे आदिवासी बांधवांचा. नंडोरेच्या त्या मैदानात ती स्पर्धा पाहायला मिळेल, ज्या स्पर्धेचे अध्यक्ष विजयजी तरे साहेब. आणि त्यामुळे 7 कॅमेरा असल्यामुळे मात्र अजून टेलिकास्ट एक वेगळ्याच लेवलला आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या 37ला 3. चौथं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेटने गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर तितिक्ष. चांगला बॉल होता तितिक्षचा. ह्या वेळेला यशने प्रामाणिकपणा दाखवला. बोट उंचवण्याच्या अगोदरच पंचांचं इथे त्याने क्रीज सोडली. फार कमी प्रमाणात अलीकडच्या क्रिकेटमध्ये हे खरे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यशचं मी नाव घेईन. चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवले फलंदाज बाद. तितिक्षचा हा बॉल अप्रतिम होता आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये पंकज भोईरच्या हातामध्ये विसावला. ग्रेट कॅच फलंदाज बाद. दिल्ली प्रभाकर जयेश माली प्रभाकर शेट जीव लगे यार. प्रभाकरी शेट जीव लगे यार. प्रभाकरी शेट जीव लगे यार. हिरण पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार. त्यांचा आहे हो साथीदार. त्यांचा आहे हो साथीदार. लाखाची बक्षीस त्यांनी लावली. थँक्यू. आता खार्डेकर विचार करत असतील की इथे जर 50+ जर असत्या तर कदाचित आम्ही पुन्हा एकदा फाईट चांगली करू शकलो असतो. परंतु आता वेळ निघून गेले. 9 बॉल आणि 1 रन. तरी सुद्धा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही भाकीत करून चालणार नाहीये. हे प्रेडिक्शन करणं चुकीचं ठरतं. चांगला बॉल होता परंतु इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आणि इथे 1 रन मिळेल.
लेग बाईच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. 39 धावांचं लक्ष, 38 धावांचं लक्ष सहजगत्या या ठिकाणी पार केला. 8 बॉल राखून इथे विजयी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली नितीनजी पाटील यांच्या मुखातून येते की 10-15 मिनिटांचा मात्र जो शेड्यूल आहे तो वाचवला. कारण वेळेच्या बाबतीमध्ये नेहमीच स्ट्रिक्टली आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळीच